वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती, हजारो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील किनी, भाडळे व कवडेवाडी परिसरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याची घटना घडली आहे. बुधवार दिनांक 12 मार्च सायंकाळच्या सुमारास किनी गावानजीक माळावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलसंपदा विभागाने अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला. दुरुस्तीच्या कामासाठी जलवाहिनी परिसरात खोदकाम करण्यात आले असून लवकरच दुरुस्ती पूर्ण करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान 2012 सालापासून वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सातत्याने केला जात आहे. यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी वारंवार गळती लागत असून उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. डोळ्यासमोर पाणी वाहून जात असताना पिकांना पाणी देता येत नसल्याची खंत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. या योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून जलसंपदा विभागाने योजना नव्याने उभारावी किंवा निकृष्ट दर्जाची व कमी क्षमतेची जलवाहिनी बदलून नवी जलवाहिनी टाकावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल आणि पाण्याची नासाडीही टळेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या संदर्भात वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे प्रवर्तक तथा नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले हनुमंतराव जगदाळे यांनी सांगितले की सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. योजना केवळ नावालाच उरली असून शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. हक्काचे पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात शिरकुर्मा किटचे घरोघरी वितरण पूर्ण. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा सर्वधर्म समभावाचा उपक्रम. कालेकर कॉलनी येथे उपक्रमाचा समारोप. मुस्लिम समाजाच्या अत्यंत पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे आणि दरबार उद्योग समूहाच्या वतीने शहरातील मुस्लिम समाज बांधवांना शिरकुर्मा किटचे वितरण करण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशीही हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवण्यात आला असून कालेकर कॉलनी परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आभार मानले. या उपक्रमांतर्गत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगरसेवक संतोष बर्गे, सिद्धार्थ बर्गे, योगेश बर्गे, निशांत माने, बबलू जमादार, राजू मुल्ला, मोहसिन शेख, शाहरुख मुजावर, वसीम शिकलगार, वाहिद शेख, मुदसीर कुरेशी, राजू बेग, मोहसिन मुल्ला, कय्यूम मनेर, दस्तगीर सय्यद, रफिक नाना शिकलगार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत शिरकुर्मा किटचे वितरण केले. या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोरेगाव शहरात प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी कायम सर्व धर्म समभाव जोपासत विविध समाज घटकांमध्ये सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला. मुस्लिम समाजाला नेहमीच आदराचे स्थान देत पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शिरकुर्मा किटचे वितरण केल्याने समाज बांधवांची मने जिंकली असल्याची भावना बादशाह शिकलगार यांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत असेही बादशाह शिकलगार यांनी नमूद केले. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की शहरातील प्रत्येक मुस्लिम कुटुंबापर्यंत शिरकुर्मा किट पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ शनिवारी रात्री दत्तनगर येथून करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व भागातील मुस्लिम समाज बांधवांपर्यंत किटचे वितरण केले जात आहे. यावेळी गफ्फार कुरेशी यांच्यासह कालेकर कॉलनी परिसरातील अनेक मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कोरेगाव शहरात सामाजिक ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. आज प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे मुस्लिम समाजांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी कालेकर कॉलनी येथे उपस्थित राहिलेले आले. त्यांनी त्यांच्यावर त्यांचे पत्रकार मित्र आणि त्यांचे साथी आहेत. राजाभाऊ यांनी प्रामाणिकपणे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या वतीने बबलू जमादार, आसिफ चिखलगार, राजू मुल्ला आणि इथं जमलेले मुस्लिम बांधवांच्यापुढे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथं आल्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. फलटणमध्ये मिस अँड मिसेस फलटण 2026 स्पर्धा उत्साहात. फलटण शहरात फलटण फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य फॅशन शोमध्ये मिस अँड मिसेस फलटण 2026
ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्वयंसिद्ध महिला कल्चरल ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन संपूर्ण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. महिलांच्या कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे झी मराठी फेम लोकप्रिय अभिनेत्री भूमिका पाटील यांची उपस्थिती होय. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला 4 चांद लागले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी विविध फेऱ्यांमधून आपले व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेमुळे फलटणमधील महिलांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली असून कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांकडून मोठे कौतुक करण्यात आले. आयोजकांनीही अशा उपक्रमांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. वॉटर स्टेशन येथे हॉटेलवर पुरवठा विभागाचा छापा, घरगुती गॅसचे 3 सिलेंडर जप्त. हॉटेल व्यवसायात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचा प्रकार कोरेगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. वॉटर स्टेशन परिसरातील एका हॉटेलवर जिल्हा पुरवठा विभागाने छापा टाकून घरगुती वापरासाठी असलेले 3 गॅस सिलेंडर जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वॉटर स्टेशन येथील हॉटेल रुचीसागर येथे व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी दुपारी अचानक तपासणी केली. तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापराचे 3 सिलेंडर वापरत असल्याचे आढळून आले. या संदर्भात हॉटेल व्यवस्थापनाकडे आवश्यक परवानगी अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने संबंधित सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची अंदाजे किंमत सुमारे 6,600 रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. इराण-इस्रायलमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य शासनाने विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी अवैध वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. दरम्यान लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पुरवठा व वितरण नियंत्रण आदेशानुसार हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे कायद्याने गुन्हा असून संबंधित हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून येत्या काळात अशा प्रकारच्या अवैध वापरावर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई घटनास्थळी, जखमींना तात्काळ मदत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई हे तात्काळ घटनास्थळी धावून गेले. त्यांनी अपघातग्रस्तांची पाहणी करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. अपघाताची माहिती मिळताच मंत्री देसाई यांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना धीर देत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचारात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले. यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी मदतकार्य जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संकटाच्या क्षणी मानवी संवेदनशीलता जपत त्यांनी दाखवलेली तत्परता नागरिकांकडून कौतुकास्पद मानली जात आहे. अपघातग्रस्तांना धीर देत आणि प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करत मंत्री देसाई यांनी मदतीचा हात पुढे केला. संकटात धावून जाणारे नेतृत्वच खरे लोकनेतृत्व असल्याची भावना यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केली.